भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकला बेचिराग केलाय। एका मागून एक होणाऱ्या हवाई हल्ल्यानं मध्यरात्री पाकमधील दहशतवाद्यांना सैरावैरा पळायला भाग पाडलं। पाकिस्तानच्या सीमेतील 9 ठिकाणांवरील या ऑपरेशन सिंदूरनं कित्येक दहशतवाद्यांना आज मात्र कंठस्नान घातलंय। भारतानं पाक सीमेच्या 100 किलोमीटरच्या आत घुसून हा विध्वंसक हल्ला केलाय आणि या हल्ल्याचं नियोजन नेमकं कसं बरं आखलं गेलं होतं? पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना 16 दिवस भारतानं कशा संयमानं आणि गुप्तपणे ही रणनीती आखली, त्यावर ही एक नजर टाकूया। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी। पाकमधील लष्करी आणि दहशतवादी कारवायांची माहिती मिळवली। पंतप्रधान मोदींच्या निर्देशांनंतर अचूक हल्ले करण्याचं नियोजन। राष्ट्रीय तांत्रिक गुप्तचर संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका। अंतिम योजनेवरील चर्चेसाठी अजित डोभाल आणि पंतप्रधानांची भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंजुरी। विशेष कंट्रोल रूमची उभारणी। इशारा मिळताच भारतीय फायटर जेट्स झेपावले। रात्री 12:35 क्षेपणास्त्र डागली। हल्ल्यात दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त। ऑपरेशन सिंदूर यशस्वी। A niche technology weapons with careful selection of warheads was ensured so that there will be no collateral damage. The point of impact in each of the target was a specific building or a group of buildings. All the targets were neutralized with clinical efficiency, and the results reiterate the professionalism of the Indian Armed Forces in the planning and execution of their operations. ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। पाकिस्तान में पिछले 3 दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है। इसमें रिक्रूटमेंट, इंडॉक्ट्रिनेशन सेंटर्स, ट्रेनिंग एरियाज व लॉन्च पैड शामिल थे। देशात मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आल्यानंतर अचानक भारतानं नियोजनपूर्वक पाकवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला। काश्मीरमध्ये माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं होतं। मात्र आता पाकवर हल्ला करून दहशतवाद्यांच्या रक्तानं पीडितांच्या कुंकवाचा बदला घेतला गेलाय। त्यामुळे भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान पुरता गर्भगळीत झाल्याचं दिसतंय। आता भारतात दहशतवादी कारवाया घडून आणायचा विचार जरी पाकड्यांच्या मनात आला तरी ऑपरेशन सिंदूर त्यांना नेहमीच आठवत राहील एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।